रस्त्याच्या मागणीसाठी स्वतःची सरळ रचून सुरू केले आंदोलन। 7 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास चरण पेटवून घेऊन करणार आत्मदहन। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वागदरवाडी हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखल्या जाते। या गावातील जवळपास 200 जण देशाच्या सीमेवर तैनात आहेत। त्याचबरोबर 100हून अधिक माजी सैनिक आहेत। परंतु या गावाला कुठल्याच सुविधा नसल्याने येथील गावकरी शासनापुढे हतबल झाले आहेत। मागच्या महिन्यात या गावच्या सरपंच आणि सदस्यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते। आमच्या गावाला सुविधा देणं होत नसेल तर आमचे सीमेवर लढा देणारे मुलं परत पाठवा असा गंभीर इशारा या गावातील सैनिकांच्या पालकांनी दिला होता। दरम्यान या इशाऱ्यानंतर प्रशासनाने गावकऱ्यांना रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते। परंतु महिना उलटला तरीही अद्याप या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही। त्यामुळे वागदरवाडी या गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत। गावातील सरपंच आणि सदस्याने पुन्हा अनोखे आंदोलन सुरू केले आहे। या दोघांनी स्वतःचे सरळ रचून उपोषण सुरू केले आहे। 7 दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास येणाऱ्या 7व्या दिवशी याच सरणेवर पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा या उपोषणकर्त्यांनी दिला आहे। विलास केंद्रे माजी सरपंच। मी गावाच्या रोडच्या संदर्भात बऱ्याचदा पत्र व्यवहार करून रस्त्याची मागणी केली, पण अद्यापर्यंत रस्ता झालेला नाही। त्यानंतर मी उपोषणाचा सुद्धा पत्र देऊन सलग 14 दिवस उपोषण केलं। त्या बदल्यात मला शासनाने किंवा प्रशासनाने पत्र दिलं सीई साहेबांचं की आम्ही 15 दिवसात तुमचा रस्ता मार्गी लावू। तो रस्ता आतापर्यंत काही केला नाही आणि मी त्यांना वारंवार भेटलो पण त्याच्या संदर्भात, पण त्यांनी काही आतापर्यंत काम केलं नाही। त्यामुळे मी निवेदन रीतसर प्रशासनाला निवेदन देऊन मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचून मी माझ्या गावकऱ्यासह माझा एक सहकारी रामदास केंद्रे ग्रामपंचायत सदस्य आणि आम्ही दोघं 7 दिवस उपोषण करून आम्ही शेवटच्या दिवशी चिता पेटून घेणार आहोत। तरी माझा रस्ता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी ते निर्णय माघार नाही। आणि माझी तुमच्या माध्यमातून आपल्या प्रसार माध्यमातून माझी एक विनंती आहे प्रशासनाला की यापुढे माझ्या गावात कुठल्याच निवडणुकीसाठी मतपेटी येता कामा नये असं मी गावकऱ्याच्या वतीनं सांगत आहे। आणि आम्ही इथून पुढे कुठलंच मतदान करणार नाही, कारण आम्हाला मत देऊन त्याचा आम्हाला कुठलीच सुख सुविधा मिळत नाही। त्यामुळे आम्ही यापुढे मतदान करणारही नाही। हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आमच्या गावाला रामदास केंद्रे ग्रामपंचायत सदस्य वागदरवाडी। मुळात हा रोड क्रमांक 136 या रोडचं पूर्णपणे विस्कळीत म्हणजे खोदकाम बिना परवान्याचं केलेलं आहे। त्यासाठी आम्ही पहिलं 12 दिवस अन्नत्याग उपोषण केलं। त्याच्यानंतर गेल्या 25ला आम्ही उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसण्याच्या अगोदर प्रत्येक ऑफिसला बांधकाम विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही 25ला उपोषणाला बसणार आहोत। यापुढे 25 पासून येणाऱ्या 7 दिवसामध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही आत्मदहन करणार आहोत अशी त्या ठिकाणी प्रत्येक निवेदनामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे। आणि आमच्या रोडच्या या संदर्भामध्ये आम्ही माझे सहकारी विलास केंद्रे आम्ही दोघं मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा आम्ही मंत्री महोदयाला देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी खरोखर जर आमचा हा रोडचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर आम्ही 2 ऑक्टोबर या दिवशी आत्मदहन करणार आहोत। आणि यानंतर शासनाने एक माझी कळकळीची विनंती आहे, याबद्दल आमच्या पूर्ण गावातील मंडळींचा सहकार्य म्हणून येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या पेट्या पाठवणे, त्या ठिकाणी आमचं मतदानावर बहिष्कार राहील अशी माझी कळकळीची विनंती आहे।